देण्यासाठी आदरणीय छगन भुजबळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं। मंडळाचे अध्यक्ष नितीन जाधव आणि त्यांचे सारे सहकारी संचालक यांच्या शुभ हस्ते आदरणीय छगन भुजबळ साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। समाजाचा भूषण असलेली पगडी आणि घोंगडी या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांना प्रदान करण्यात आलेली आहे। नवी मुंबईचे समता परिषदेचे अध्यक्ष किरणचंद जोडगे या ठिकाणी भुजबळ साहेबांचं लाईट हे तू जरा तुले उंच उंच लोक काय पाहिजे तुम्हाला? सर आज शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली। अजित पवारांच्या आईने काय म्हणाले? आमच्या शुभेच्छा आहेत। पवार कुटुंबाने एकत्र यावं, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, आम्हाला आनंद आहे। सर सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल, त्यांना संपर्क करणार भेटणार आहेत, तसं काही फोन आला होता पण तुम्हाला भेट झाली का? मला काही फोन बिन आला नाही, मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे। सर भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची, नाराज होतात तुम्ही, नाराजगी दूर झाली आहे का? कसं असणार पुढचा प्रवास? आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं? मग लोक म्हणतील हे तर काय बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय, त्यामुळे तो विषय सोडून द्या। दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे, ते मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे? कोणाचंही मंत्रिपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही। त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही। की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं। एवढी तुम्हाला काय घाई आहे? आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही। मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री पक्ष त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतो। राष्ट्रवादी पक्ष त्याच्यामध्ये ते आता ते अजितदादा पाहतील ना। 3 जानेवारी हा शिक्षिका दिन म्हणून साजरा व्हावा अशी सरकार मागणी कशी योग्य?